a surrendered life for Christ. आणि आज जे माझ्या संदेशाचं शीर्षक आहे ते म्हणजे प्रभूसाठी समर्पित जीवन कसं जगायचं Or living a life surrendered to God. किंवा परमेश्वराला समर्पित जीवन जगणं. Let us close our eyes and bow our heads in prayer. आणि आपण सर्वजण आपल्या माना लावूया आणि प्रार्थनेमध्ये प्रभूकडे आपण पाहूया. Father, in the name of Jesus, we thank you, Lord, for your presence. प्रभू देवा, येशूच्या नावामध्ये आम्ही आभार मानतो, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे. Thank you, Lord, that you said that you will never leave us nor forsake us. प्रभू आम्ही आभार मानतो कारण तू म्हणतोस की तू आम्हाला कधीही सोडत नाहीस आणि कधीही टाकत नाहीस. Lord, we thank you that you are among us now. प्रभू आम्ही आभार मानतो कारण आता या वेळेस तू आमच्यामध्ये Lord, I आहेस. commit each and every one of us, so Lord. प्रभू आम्हा प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये आम्ही सोपवून देतो. We rebuke every mind-blinding spirit and every distracting spirit in the name of Jesus. आणि सर्व विचलित करणाऱ्या आत्म्याला ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आम्ही धमकावत आहे. Take us, Lord, deeper into your word आणि प्रभू आम्हाला तुझ्या वचनामध्ये खोल तू घेऊन जा and show us truth that is beyond our understanding. आणि आमच्या समजच्या पलीकडे जे सत्य आहे Give- ते सत्य समजण्याची ताकद तू आम्हाला दे. Give us revelation knowledge, Lord. आणि प्रभू आम्हाला प्रकटीकरणाचं ज्ञान तू दे. We thank you and we praise you. आम्ही आभार मानतो, तुझी स्तुती आम्ही करतो. In Jesus' name we pray. प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. The passage which I have chosen is from Genesis chapter 32. उत्पत्तीचं पुस्तक याचा 32वा अध्यायामधून आपण काही वचनांवरती मनन करणार आहोत. Before we go to the main passage, let me give you a background story of it. आणि त्या वचनामध्ये आपण जाण्याआधी थोडं त्याची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगू द्या. This is the story of Jacob, who has labored hard for his father-in-law for 21 years. आणि हे याकोबाविषयी या ठिकाणी गोष्ट आहे की ज्याने आपल्या सासऱ्यासाठी 21 वर्ष त्याने काबाड कष्ट केलेले आहे. God blesses Jacob with wives, children and materialistic blessings. आणि परमेश्वर याकोबाला अनेक पत्न्या देतो, लेकरं आणि धनसंपत्ती देऊन परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. He is prosperous in every way, in everything he does, he was prosperous. आणि जे काही याकोबानं केलं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूने त्याला भरभराट दिलेली आहे. So much that he became greater and stronger than his father-in-law. आणि इतकं प्रभूने त्याला भरभराट दिली की आपल्या सासऱ्यापेक्षा देखील तो मोठा व्यक्ती झाला. One day he flees away from his father-in-law आणि एक दिवस सासऱ्याला सोडून तो पळून जात असतो. because he had to go back to the land of Canaan, which is the land of Abraham and Isaac, the land of promised land. आणि मग एक दिवस काय होतं की त्याच्या अभिवचन दत्त देशाकडे, त्याच्या स्वतःच्या देशाकडे, अब्राहम आणि इसहाकाच्या देशाकडे परत जाण्याचा निर्णय तो घेतो. At this point, Jacob faces a biggest challenge in his life. आणि मग ह्या समयामध्ये, या काळामध्ये आयुष्यातील सगळ्यात मोठ्या आव्हानाला याकोब तोंड देत आहे. He had to meet his brother Esau. आणि त्याचा भाऊ एसावला त्याला भेटायचं होतं. Jacob had a past experience with his brother. पण याकोबाचा त्याच्या भावासोबत एक जुना अनुभव त्या ठिकाणी आहे. Jacob had cheated him and robbed his birthright. आणि याकोबानं काय केलं, आपला भाऊ एसाव याला फसवलेला आहे, त्याचा जन्म हक्क त्यानं चोरलेला आहे. Not only that, but he cheated him in such a way that he took the blessings from Isaac by a wrong way. आणि तेवढंच नव्हे, इसहाकाचे आशीर्वाद चुकीच्या मार्गाने चोरून त्यानं स्वतःला घेतलेले आहे. And to save himself, he had gone to Laban to work. आणि मग एसाव पासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी लबानकडे तो गेलेला आहे काम करण्यासाठी. Now as he comes back, आणि जसं तो आता परत येत आहे, he had to meet his brother Esau. त्याचा भाऊ एसाव याला याची भेट त्याला घ्यायची आहे. So he plans a plan where he can see that he will find favor in the eyes of his brother. आणि मग तो अशी योजना करत आहे की स्वतःच्या भावाच्या दृष्टीमध्ये त्याला कसं कृपा प्राप्त व्हावी, कृपा दृष्टी प्राप्त व्हावी, याकडे तो योजना करत आहे. In verse 8 we see that he plans that he divides his people into two divisions. आणि 8व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जेवढे लोक त्याच्या सोबत आहेत त्यांचे 2 गट, 2 भाग तो करत आहे. This was in his mind that he decided to send one band further, and if Esau kills them,
he can escape behind. आणि त्याच्या मनामध्ये अशी योजना त्यानं बनवली की एक पहिल्या गटाला पुढे पाठवायचं आणि जर एसावनं त्यांना ठार केलं तर मग हा तिथून वाचू शकतो. In that distress, he calls upon God. आणि मग या सगळ्या दबावामध्ये निराशेमध्ये तो परमेश्वराला हाक मारतो. He remembers what God had promised before he had gone to Laban. आणि मग त्या लबानकडे जाण्याआधी जे काही प्रभूने त्याला अभिवचन दिलं होतं त्याचं स्मरण त्याला होतं. Verse 9 says, God had promised him, he says, Lord, you had said to me that I will deal well with you. आणि मग त्या ठिकाणी 9व्या वचनामध्ये तो परमेश्वराला आठवण करून देत आहे. प्रभूला म्हणत आहे की प्रभू तू मला म्हणालास की मी तुझे कल्याण करीन. I will do well with you. मी तुझे कल्याण करीन. God is saying the same thing to us today. God is going to do well with us. आणि आज परमेश्वर आपल्याला देखील तेच सांगत आहे की परमेश्वर आपलं कल्याण करणार आहे. He is going to deal well with you. आणि तो तुमचं कल्याण करणार आहे. Because he is a living God. कारण तो जिवंत देव आहे. Further, when in a fear, he calls out to God. आणि मग पुढे आपण पाहतो की त्या भीतीमध्ये त्या भयामध्ये तो परमेश्वराला हाक मारत आहे. Because what happens that when he had sent the bands further, कारण काय झालं ज्यावेळेस तो पहिल्या गटाला त्यानं पुढे पाठवलं he sees that he hears this message that Esau is coming with 400 people. आणि मग अशी बातमी त्याला ऐकायला मिळते की एसाव त्याचा भाऊ जो आहे तो 400 लोक घेऊन त्याच्याकडेच येत आहे. Bible says very clearly आणि बायबल खूप स्पष्टपणे सांगतं that Jacob was greatly afraid. आणि याकोब जो आहे तो खूप घाबरला. Fear is the first enemy that grips us in every situation. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये भीती हा पहिला शत्रू असतो जो आपल्याला पकडतो. Fear brings us down and starts doubting on God's promises. आणि भीती जी आहे ती आपल्याला खाली खेचते आणि प्रभूच्या अभिवचनावर आपण शंका घेऊ लागतो. And further he calls out to God. आणि पुढे तो प्रभूला हाक मारतो. And he remembers. आणि मग तो स्मरण करतो. The 12th verse says that he remembered God said to him, I will surely do good to you. आणि 12 वचनामध्ये तो आठवण करून देत आहे की परमेश्वर मला म्हणाला की मी तुझं कल्याण करीन. However the worst the situation may be. आणि परिस्थिती कितीही बिकट कितीही वाईट असू द्या. Remember, God will surely do good to you. आणि हे लक्षात ठेवा की परमेश्वर तुमचं कल्याणच करणार. God will surely do good to you. परमेश्वर नक्कीच तुमचं कल्याण करणार. Because he is our God. कारण तो आपला परमेश्वर आहे. He is our refuge and our strength. आणि तो आपलं शरण स्थान आहे. तो आपली ताकद आपली शक्ती आहे. Romans chapter 8 and verse 28 says, रोमग्रसपत्र 8वा अध्याय 28 वचन असं म्हणतं. And we know that all things work together for good to them that love God. जे परमेश्वरावर प्रीती करणारे आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी हिताच्या होतात असं देवाचं वचन And to म्हणतं. them who are called according to his purpose. आणि ज्यांना त्याच्या उद्देशानं पाचारण केलेलं आहे बोलवलेलं आहे त्यांच्यासाठी. Say with me, God will surely do good for me. माझ्यासोबत म्हणा की परमेश्वर नक्कीच माझं कल्याण करणार. God will surely do good for me. परमेश्वर नक्कीच माझं कल्याण करणार. In all trials, सर्व परीक्षेमध्ये, in temptation, सर्व मोहामध्ये test, struggles, आणि संकट संघर्षामध्ये God is bringing us into a training ground. आणि परमेश्वर आपल्याला प्रशिक्षणाच्या भूमीवरती आणत आहे. God doesn't want to cause trouble to us. आणि प्रभूला काय आपल्याला त्रास द्यायचा नाहीये. But whatever situation comes, पण जी काही परिस्थिती येते the goal is that he wants to call us into his purpose. आणि उद्देश हा आहे प्रभूचा की प्रभूला आपल्याला त्याच्या उद्देशामध्ये घेऊन यायचं आहे. God has a purpose and a plan for our life. आणि आपल्या जीवनासाठी प्रभूकडे उद्देश आणि योजना आहेत. Because we are very precious in his sight. कारण प्रभूच्या दृष्टीने आपण खूप मौल्यवान लोक आहोत. Say with me, I am precious to God. म्हणा सगळे मी प्रभूसाठी
प्रभूसाठी मौल्यवान आहे. I am precious to God. मी प्रभूसाठी मौल्यवान आहे. No matter what your situation, तुमची परिस्थिती काही पण असू no द्या, matter what your background, तुमची पार्श्वभूमी काही पण असू no द्या, matter what your upbringing, आणि तुम्ही कशाही प्रकारे तुमची वाढ झालेली whether असेल, you are qualified or not तुम्ही qualified, शिकलेले असाल अथवा नसाल, no matter what your situation or status in the society, आणि समाजामध्ये तुमचं स्थान, तुमचं पद काही पण असू द्या, God has a plan and purpose for your life. प्रभूकडे तुमच्या जीवनासाठी उद्देश आणि योजना आहेत. Oil comes out only when the seed is crushed. ज्यावेळेस ते बीज आहे चुरडलं जातं तेव्हाच त्याच्यामधून तेल बाहेर येतं. When grapes are crushed in a wine press, wine will drip out. ज्यावेळेस ती द्राक्षे चुरडतात तेव्हाच त्याच्यामधून द्राक्षरस बाहेर येतो. You can get pure gold only when the gold goes through a heating furnace. आणि ज्यावेळेस ते सोनं त्या भट्टीतून, अग्नीच्या भट्टीतून जातं तेव्हाच ते शुद्ध सोनं आपल्याला You मिळतं. come out pure and precious in the sight of God. आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये शुद्ध आणि अशा प्रकारे तुम्ही आलेला आहात. No matter what the situation, परिस्थिती काही पण असू द्या, God will do good to me. परमेश्वर माझं कल्याणच करणार. God will always do good to you. परमेश्वर नेहमी तुमचं कल्याण करतो, Because He is a good God. कारण तो चांगला देव आहे. Hallelujah. हालेलुया. Amen. Amen. And after this, Jacob, he sends all his men and everything he has further to meet Esau. आणि मग पुढे काय होतं की याकोब काय करतो, आपल्या पहिल्या गटाला त्या एसावला भेटण्यासाठी पुढे तो पाठवतो. And then he sends a message with that. आणि मग त्यांच्या सोबत एक संदेश तो He पाठवतो. says, your servant Jacob is coming. आणि तो म्हणतो की तुझा सेवक याकोब मागून येत आहे. And all this I have sent is a present for you. म्हणजे सर्व गोष्टी आणि वस्तू मी पाठवलेल्या आहेत, And ती तुझ्यासाठी भेट आहे. I, Jacob, I am coming behind that. आणि मी याकोब मी त्याच्या मागे येत आहे. He was doing all this to soothen up or to have a good relation with Esau. आणि एसाव सोबत चांगला नातेसंबंध बांधण्यासाठी हे सगळं तो करत आहे. But God has a higher plan for his life. पण परमेश्वराकडे याकोबाच्या जीवनासाठी एक उच्च अशा प्रकारची योजना He होती. has a higher plan for our lives. आपल्या जीवनासाठी देखील प्रभूकडे उच्च योजना आहे. We are not like common people who live and die and they are no more. आणि आपण सामान्य लोकांसारखे नाहीये की आपण येतो, जगतो आणि मृत्यून परत जातो. We are the chosen generation. आपण निवडलेला वंश आहोत. The royal priesthood. राजकीय याजक गण आपण The आहोत. peculiar people. आणि निवडलेले लोक आपण आहोत. Called for his purpose. प्रभूच्या उद्देशासाठी बोलवलेले लोक आहोत. The purpose of God is not only to give you a good job, आणि प्रभूचा उद्देश फक्त तुम्हाला चांगलं नोकरी देणं एवढंच नाहीये, a good business, चांगला व्यवसाय देणं एवढंच नाहीये, or a good girl or a boy for marriage, किंवा लग्नासाठी चांगली मुलगी, चांगला मुलगा देणं हाच प्रभूचा or उद्देश नाहीये, materialistic blessings. किंवा सर्व जे जगिक आशीर्वाद देणं नाहीये. These are part and parcel of your life. आणि हे सगळे तुमच्या जीवनाचा एक भाग आणि दुय्यम स्थान त्याला आहे. Bible says, seek ye first for the kingdom of God and all these things shall be added unto आणि you. बायबल असं म्हणतं, प्रथम देवाचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी म्हणजे हेही सर्व तुम्हाला प्राप्त होईल. We see schemes like buy one and get one free. आणि आपण त्या स्कीम्स बघतो, एका सोबत एक मोफत. But God says, take this one and everything else is free. पण परमेश्वर म्हणतो, हे एक घे, हे एक मिळव, बाकी सगळं फ्री तुला मिळेल. In him everything is free. त्याच्यामध्ये सगळं काही फ्री आहे. Freely you have received आणि freely we give. मोफत आपण स्वीकारलेलं आहे, मोफत आपण देत आहे. Hallelujah. Hallelujah. Verse 22. 22 वचन. It says, finally he rose up that night. आणि माझी तर असं म्हटलं की त्या रात्री तो उठून. Why the Bible mentions night? आणि रात्र असं नमूद बायबल मध्ये का करण्यात आले? Night signifies difficulty. आणि रात्र जी आहे ती कठीणता दर्शवतं. His most trying and testing moments. आणि सर्वात परीक्षेचा आणि संकटाचा काळ ते दर्शवतं. Verse 23 he says, the only now the remaining
dear thing that he had was his wives, his women servants, and his 11 children. He makes them to pass over the brook. आणि मग त्यांनी 23 वचनामध्ये असं म्हटलंय, त्याच्या पत्नी, त्याची 11 लेकरं आणि जवळचे जे दास दासी होते, एवढेच त्याच्या सोबत होते, त्यांना देखील त्याने पुढे The पाठवलं. Bible says he sent over all that he had. आणि बायबल असं म्हणतं, जे सगळं त्याच्या जवळ होतं ते सगळं त्यानं पुढे पाठवलं. Verse 24. आणि 24 वचन, Jacob was left alone. याकोब तिथं एकटा उरला. But Jacob was not lonely. पण याकोब एकटा होता, पण एकाकी नव्हता. Because when you become alone, कारण जेव्हा तुम्ही एकटं होता, that is the place where God meets. परमेश्वर तिथेच तुमची भेट घेतो. When you are alone, God is with you. जेव्हा तुम्ही एकटं असता, परमेश्वर तुमच्या सोबत When असतो. you give up everything from your heart, the only thing that remains is God. आणि जेव्हा तुमच्या अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही बाहेर काढता, एकच गोष्ट अंतःकरणात उरते, ते म्हणजे फक्त परमेश्वर असतो. When you are alone, जेव्हा तुम्ही एकटं असता, all resources shut down. सगळे स्त्रोत जे आहेत ते बंद होतात. Everything dear to you, you give up. आणि तुम्हाला जे सगळं आवडणारं आणि प्रिय जे आहे ते तुम्ही सोडून देता. This is not loneliness. आणि त्याला एकाकीपणा असं म्हटलेलं नाहीये. But you are alone here to meet God now. पण तुम्ही इथे एकटे आहात प्रभूची भेट घेण्यासाठी. And the alone you wrestle with God. आणि तुम्ही एकटं प्रभू सोबत झुंज करता. Because what you remains is you, my and myself. कारण तिथं काय उरतं की मी, माझं आणि मी त्या ठिकाणी फक्त उरलेलं The असतं. last enemy, आणि शेवटचा that शत्रू, is you yourself. आणि ते म्हणजे स्व, मी तिथं उरलेलं असतं. Unless until you deny yourself, you cannot follow me, Jesus said. प्रभू येशू म्हणतो, जोपर्यंत तू स्वतःला नाकारत नाहीस, तोपर्यंत तू माझं अनुकरण करू शकणार नाही. That was the point Jacob had come to. आणि याकोब जो आहे तो तशा ठिकाणी तशा वेळेमध्ये तो आलेला आहे. Yourself is your character. आणि तुमचं स्वतःचं चारित्र्य Wrestling against God's character. आणि परमेश्वराच्या चारित्र्यासोबत ते झोंबी करत आहे. This is the place of realization. आणि हे ठिकाण जे आहे ते जाणीव होण्याचं ठिकाण आहे. That which you contend. आणि ज्या ठिकाणी That which you आणि contend. जे तुम्ही भरून ठेवलेलं आहे, The ego. आणि जे तुमचा गर्व आहे, The self-man. आणि जे स्व व्यक्ती The आहे, self-confidence. आणि स्व आत्मविश्वास आहे, Self-dependence. स्व अवलंबन आहे, Selfishness. आणि जे स्वार्थीपण आहे, Self-made personality. आणि स्वतः घडवलेलं व्यक्तिमत्व आहे, That is what we are. आणि तेच आपण आहोत. Take any situation. कोणतीही परिस्थिती घ्या, You will always try to first solve it yourself. आणि प्रथम तुम्ही काय करता, कुठलीही परिस्थिती आली तर स्वतः ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न मी करता. हे करू काय ते करू. मी हे करू का मी ते करू, I should do this or do आणि that. मी हे करू का मी ते करू. And all your this and that fails. तुमचं हे आणि ते सगळं अपयशी होतं. And that is the time you say, Lord. आणि मग त्यावेळेस तू म्हणता, प्रभू, But that's the wrong way. पण तो चुकीचा मार्ग आहे. God wants us to come to the place that the very first thing you do is Lord. आणि परमेश्वर अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन येतो जिथं तुमच्यासाठी प्रथम गोष्ट कुठली असेल तर ती फक्त परमेश्वर असतो. His self could not prevail with God. आणि त्याचं स्व जे आहे ते परमेश्वरावरती प्रबळ होऊ शकलं नाही. Jacob wrestled until the breaking of day. आणि त्या ठिकाणी तो ती पहाट होऊपर्यंत तो याकोब जो आहे तो परमेश्वराबरोबर झोंबी करत राहिला. What is the breaking of day? आणि त्या ठिकाणी पहाट होणं, दिवस होणं म्हणजे काय? Breaking of day is the day where God is about to bless you. आणि पहाट होणं हे काय दर्शवतं, तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देणार आहे हे ते दर्शवतं. That's the place where God will empty you and fill you with himself. आणि त्या ठिकाणी परमेश्वराला तुम्हाला रिकामं करायचं असतं आणि त्याच्या परमेश्वराच्या सानिध्यानं तुम्हाला भरायचं असतं. He will break you on that breaking day. आणि त्या तुटण्याच्या ठिकाणी तो परमेश्वर तुम्हाला तोडतो, Where blessings will flow. आणि मग त्या ठिकाणी आशीर्वाद वाहतात. As yourself cannot prevail against God, God will never bless yourself. आणि त्या ठिकाणी जेव्हा तुमचं स्व प्रभू विरुद्ध प्रबळ होऊ शकत नाही, परमेश्वर तोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही. At that point, God sees that he is losing. आणि मग त्यावेळेस प्रभूला समजलं की तो आता अपयशी होत आहे, पराजित होत आहे. What does God do? मग प्रभूने त्या ठिकाणी काय केलं? The Bible says God
touched his hip joint and his hip joint got dislocated. आणि बायबल असं म्हणतं की परमेश्वर त्याच्या मांडीचं हाड त्याने पकडलं आणि ते डिसलोकेट झालं. The joint was out of place, the Bible says. आणि त्या ठिकाणी बायबल असं म्हणतं की ते निखळून गेलं असं Here म्हणतं. I can teach you a little orthopedic. आणि थोडं ऑर्थोपेडिक ह्या ठिकाणी मी तुम्हाला शिकवू शकतो. Why did God choose hip joint? Why not any other joint in the body? आणि परमेश्वरानं का बरं मांडीचंच हाड का बरं दुसरं का हाड प्रभूने नाही निवडलं? Because hip joint is the strongest joint in your body. तुमच्या शरीरामधलं सगळ्यात मजबूत ते हाड असतं. God is about to destroy your strongs. आणि परमेश्वर जे तुमचे सगळ्यात जे भक्कम जे भक्कम आहेत ते परमेश्वर मोडण्याचा प्रयत्न करतो. If a hip joint dislocates, आणि जर हिप जॉईंट जे आहे ते जर डिसलोकेट निखळलं the hip joint is made up of one ball and a socket. आणि एक बॉल आणि एक सॉकेट अशा प्रकारे ते बनलेलं असतं. And it is a joint with a ligament called ligamentum teres. आणि लिगामेंटम टेरिस नावाच्या लिगामेंटनं त्याच्यामध्ये ते जोडलेलं असतं. It's quite this thick. आणि 2 बोटा एवढं त्याची जाडी त्या लिगामेंटची असते. And the importance of that ligament is it is one of the strongest ligament in the body. आणि त्या लिगामेंटचं वैशिष्ट्य काय आहे? ते शरीरातलं सगळ्यात मजबूत लिगामेंट आहे. Secondly, it contains the blood vessel that supplies the head of that bone. आणि दुसरं त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट त्या लिगामेंट मध्ये काय? त्याच्यामध्ये एक ब्लड वेसल असते जी वरच्या भागाला ब्लडचा सप्लाय करते. And when the dislocation happens, आणि जेव्हा ते हाड निखळतं always that ligament tears off. आणि ते लिगामेंट जे आहे ते फाटतं It disconnects. आणि मग ते तुटून जातं. And along with that, the blood supply disconnects. त्याच्याबरोबर काय होतं? जो ब्लड सप्लाय आहे तो देखील थांबला जातो. Now, what God is telling us, आणि आता ह्यावेळेस परमेश्वर आपल्याला काय सांगू इच्छितो? don't depend upon your strength. Let your strength be dislocated. आणि तुझ्या ताकदीवर तुझ्या शक्तीवर अवलंबून राहू नको. तुझी ताकद मी निखळत आहे. When your blood supply will finish, the blood of Jesus will be your supply. आणि ज्यावेळेस तुझा ब्लड सप्लाय संपेल ज्यावेळेस प्रभू येशूचं रक्त तुला ते तुला रक्त पोच करेल. God is my strength. परमेश्वर माझी ताकद आहे. Your blood will be not my supply, but you will be depend upon Him. आणि तुझ्या रक्तावर नव्हे तर तू माझ्या रक्तावर तू अवलंबून होशील. You will be dependent upon Him. आणि तू त्याच्यावर अवलंबून होशील. Now, secondly, what happens when the joint is dislocated? You cannot only stand, you can't even sit up, you have to lie down. आणि जेव्हा हे हाड निखळतं त्यावेळेस तुम्ही उभारू शकत नाही, तुम्ही बसू शकत नाही, तुम्हाला झोपूनच राहावं लागतं. What is God telling us? आणि याद्वारे परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे? Don't stand in your strength, तुझ्या ताकदीवर उभे राहू नको, but stand in the strength of पण God. प्रभूच्या ताकदीवर उभा राहा. Don't sit with your strength, but sit in the presence of God. आणि तुझी ताकद घेऊन तू बसू नको, प्रभूच्या सानिध्यामध्ये तू बस. At this point, Jacob grips God. आणि मग या ठिकाणी काय होतं? याकोब जो आहे तो परमेश्वराला पकडतो. God is telling us to grip Him. आणि प्रभू आपल्याला म्हणत आहे की आपण त्याला पकडावं, Hold on. त्याला धरून राहावं, Don't give up. त्याला सोडू नये Don't leave Him. आणि त्याला सोडू नये. And so grip. He so gripped God आणि त्याने एवढं घट्ट प्रभूला पकडलं that verse 26 says, की 26 वचन असं म्हणतं, God says to him that you let me go. I need to go now. आणि मग 26 वचनामध्ये प्रभू म्हणतो की मला आता जाऊ दे. But Jacob says, पण याकोब काय म्हणतो? I will not let you go unless you bless me. याकोब असं म्हणतो की तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यावायचा नाही. Depend upon Him, hold Him, don't give up. आणि त्याच्यावरती अवलंबून होतो आणि त्याला धरून राहतो, त्याला सोडून तो देत नाही. What does this everything tell us? आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला काय सांगतात? Lord, I cannot even stand except I can lean upon you. आणि प्रभू देवा, मी तुझा आधार घेतल्याशिवाय मला उभा राहता देखील येत नाही. I cannot sit up but in your presence. आणि तुझ्या सानिध्याशिवाय मला बसायला जागा देखील नाहीये. Lord, my ego is no more because I humble myself under your mighty hand of God. आणि प्रभू माझा गर्व, माझं स्व आता उरलेलं नाहीये, कारण मी स्वतःला तुझ्या महान हाताखाली नम्र केलेला. My self confidence is God
Because today I totally depend on the God confidence. आणि माझा स्व आत्मविश्वास जो आहे तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे, कारण मी आता पूर्णपणे प्रभूवरती अवलंबून आहे. No self confidence, only God confidence. आता स्व आत्मविश्वास नाहीये, प्रभूवर माझा आत्मविश्वास आहे. No more selfishness, but others first. आणि आता स्वार्थीपणा नाहीये, इतर लोकांना प्राधान्य प्रथम आहे. No self personality, but only reflection of God's character. आणि आता स्व व्यक्तिमत्व नाहीये, प्रभूच्या चारित्र्य माझ्यामधून परावर्तित होत आहे. God asks Jacob, what is your name? आणि परमेश्वराने याकोबाला विचारलं की तुझं नाव काय? He says, my name is Jacob. तो म्हणतो माझं नाव याकोब आहे. Jacob meant deceiver. आणि याकोब याचा अर्थ की तो फसवणारा. He had deceived everyone in life. आणि जीवनामध्ये आयुष्यामध्ये त्याने सगळ्यांना फसवलेला आहे. But God says to him, पण प्रभू त्याला म्हणत आहे, no more you are Jacob. आता तू याकोब नाहीयेस, You are Israel, a prince. तू इस्रायल आहेस, तू राजकुमार आहेस. Because you had power with God and with men, and you still prevailed. कारण तू मनुष्य आणि परमेश्वरासोबत झोंबी केलेली आहेस आणि तू विजयी झालेला आहे. How many of us long to prevail with God? प्रभू सोबत विजयी किंवा प्रबळ होण्यासाठी किती लोकांची इच्छा आहे? Only a prevailing life in God can make you a God man. आणि परमेश्वरामध्ये प्रबळ असणारं जीवनच प्रभूविषयीची भक्ती असणारं जीवन बनू शकतं. A God man and a God woman. आणि प्रभूसाठी आवेश असणारे स्त्री आणि पुरुष आपण होऊ शकतो. God anoints only broken vessels. आणि जे त्या ठिकाणी तुटलेले आणि भग्न पात्र आहेत, परमेश्वर त्यांनाच अभिषेक करतो. God needs what he needs from you is only your heart. आणि प्रभूला तुमच्यापासून काय हवं आहे? फक्त तुमचं हृदय प्रभूला हवं. One of the mighty servant of God, her name was Catherine Kuhlman. आणि कॅथरीन कुलमेन जे आहेत ते प्रभूचे महान सेविका होत्या. She had a church of 5,000 people त्यांच्या मंडळीमध्ये 5,000 लोक होते and was a good preacher. आणि त्या खूप चांगल्या प्रचारक But होत्या. one day she married a wrong person. पण एक दिवस चुकीच्या व्यक्ती सोबत त्यांनी विवाह केला Her whole life came to a standstill. आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते स्थगित होऊन Her गेलं. church was destroyed. She came to zero. त्यांचं मंडळी जे उद्ध्वस्त झाली आणि शून्यामध्ये त्या आल्या. But God dealt with her. पण परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये कार्य So केलं. one day she lifted up her hands and said, आणि एक दिवस त्यांचे हात वर करून ते असं म्हणाल्या, Lord, if I have anything to give you, प्रभू माझ्याकडे जर तुला देण्यासाठी जर काही असेल is my heart ते म्हणजे फक्त माझं हृदय आहे. and my love for you. आणि तुझ्यासाठी माझी असणारी प्रीती आहे. That's what God needs from us. आपल्यापासून देखील प्रभूला तेच हवं आहे. She was the mightiest healing evangelist in the history of the world. जगाच्या इतिहासामध्ये सगळ्यात महान असे त्या ठिकाणी आरोग्याचे सभा घेणाऱ्या, आरोग्य देणाऱ्या अशा सेविका म्हणून त्यांना ओळखलं जातं. Jesus did not die on the cross so that he can give you a good job and a good business. तुम्हाला चांगलं नोकरी द्यावी, चांगला बिझनेस द्यावा ह्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या Not a वधस्तंभावर गेले good नाही. husband or a wife to marry. आणि लग्नासाठी चांगली पत्नी, चांगला पती द्यावा Nor म्हणून to- प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेले नाही. Nor to prosper financially or to give you a materialistic blessing. तुम्हाला जगिक आशीर्वाद देण्यासाठी, आर्थिक आशीर्वाद देण्यासाठी प्रभू येशू त्या वधस्तंभावर गेले नाही. These are all additional perks आणि हे सगळे जे आहे ते तुम्हाला ऍडिशनल मिळालेल्या गोष्टी that he आहेत. just pours out a blessing over his children. आणि त्या फक्त प्रभू असंच आपल्या लेकरांना दिलेले ते आशीर्वाद आहेत. But he is calling you and me for a higher life. पण परमेश्वर तुम्हाला आणि मला एका उच्च जीवनासाठी तो बोलावत आहे. Jesus said, when you lose your life for my sake, you will gain it. प्रभू येशू असं म्हणतो, जेव्हा माझ्यासाठी तुमचं जीवन तुम्ही गमवाल तेव्हा ते जीवन तुम्ही प्राप्त कराल. When I lose, Jesus wins through me. जेव्हा मी पराजित होतो माझ्याद्वारे येशू विजयी होतो. God is calling us for a higher life in the spirit. आणि परमेश्वर आपल्याला आत्म्यामध्ये उच्च जीवन जगण्यासाठी बोलावत आहे. He wants us that from our innermost being shall flow springs of living water. प्रभूची इच्छा आहे की आपल्या अंतर्यामामधून जिवंत पाण्याचे झरे वाहावे. Wherever you go, people will be blessed. आणि जिथकडे तुम्ही जाल लोक त्या ठिकाणी आशीर्वादित होतील. God wants you to be a anointing carrier. आणि प्रभूची इच्छा की तुम्ही अभिषेक वाहणारे लोक बनावं. A wagon full of God's presence over it. आणि त्या ठिकाणी पूर्ण परमेश्वराच्या उपस्थितीनं भरलेलं वाहक तुम्ही व्हावं. Someone has so well said,
आणि कोणतरी खूप चांगलं म्हटलेलं आहे. A mark of a man of God is how much God upon that man. आणि एखाद्या व्यक्तीवर किती परमेश्वर आहे तेच त्या व्यक्तीचं परमेश्वर सोबत असण्याचं चिन्ह आहे. The true eternal life begins here. आणि खरं सार्वकालिक जीवनाची सुरुवात इथून होते. This is a true surrendered life. आणि हेच खरं समर्पित जीवन आहे. A surrendered life. आणि समर्पित जीवन. How do you know that you are nearing it or you have achieved it? आणि ते समर्पित जीवन तुम्ही जगत आहात किंवा ते जीवन तुम्ही प्राप्त केलेलं आहे हे तुम्ही कसं ओळखू शकता? A surrendered life will speak and respond only with the word of God, believing and trusting God to act on your behalf. आणि समर्पित जीवन जे आहे ते आपल्या वतीनं कृती करण्यासाठी देवाच्या वचनावर विश्वास करून देवाच्या वचनावरच ते कृती करत असतो. He breathes and prayer without ceasing. आणि जे समर्पित जीवन जे आहे ते न थकता न थांबता सातत्यानं प्रार्थना करतो. Worships God always. आणि ते समर्पित जीवन जे आहे ते नेहमी प्रभूचीच उपासना करतो. In every situation and in everything he makes his request made known to God. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आपली विनंती ते परमेश्वरासमोर सादर करतो. Always seeking the will of God. नेहमी देवाची इच्छा ते शोधतो. Even Jesus आणि येशू देखील in the garden of Gethsemane, गेतशेमनी बागेमध्ये he also showed up his surrendered life. त्यानं देखील त्याचं समर्पित जीवन त्या ठिकाणी He दाखवून said, दिलं. Lord, not my will, but let your will be done. तो म्हणाला प्रभू माझं नव्हे तुझी इच्छा पूर्ण हो. Because he could apprehend, he knew what he had to go through. कारण त्याला माहिती होतं पूर्वज्ञान त्याला होतं की कोणत्या गोष्टीमधून त्याला जायचं आहे. When he had to take your and my sin and the sin of the whole world on himself. आणि त्याला संपूर्ण जगाचं तुमचं आणि माझं पाप स्वतःवर त्याला घ्यायचं होतं. He knew sin cannot stand in the presence of God. आणि त्याला माहिती होतं की पाप जे आहे ते प्रभूच्या सानिध्यामध्ये ते टिकाव धरू शकत नाही. And he knew that he had to be sin on that cross. आणि मग त्याला ठाऊक होतं की त्या वधस्तंभावरती त्याला पाप म्हणून जायचा. And he could think that my father is going to turn his back over me. आणि मग त्याला हे ठाऊक होतं की माझा पिता माझ्या मागे हे सगळी अदला बदल तो That's करणार आहे. why he said, my God, do not forsake me. आणि म्हणूनच तो म्हणाला माझ्या देवा माझा त्याग का केला. And but yet he said, Lord, though my flesh is weak, my spirit is willing, let thy will be done. आणि म्हणून तो असं म्हणतो जरी माझा देह अशक्त आहे पण माझा आत्मा उत्सुक आहे तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण हो. A surrendered life always trusts God and leans not upon its own understanding. आणि समर्पित जीवन जे आहे ते नेहमी आपल्या बुद्धीवर अवलंबून न राहता परमेश्वरावरती अवलंबून राहतं. It will always acknowledge God in all things. सर्व गोष्टीमध्ये ते परमेश्वराला प्राधान्य देत And will believe to receive direction in all its path. आणि सर्व मार्गांमध्ये प्रभूची दिशा मला मिळेल असा विश्वास ते ठेवतात. A surrendered life always longs and loves to be alone with God in his presence. समर्पित जीवनाला नेहमी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसायला आणि राहायला आवडतं. The surrendered life loves God and loves his people. आणि समर्पित जीवन जे आहे ते प्रभूवरती प्रेम करतं आणि प्रभूच्या लोकांवरती प्रेम. Nothing of itself but everything of God. आणि त्या समर्पित जीवनामध्ये स्व असं काही नसतं जे काही असतं ते परमेश्वरासाठी God असतं. is desiring that life for us. परमेश्वर आपल्याकडून त्या जीवनाची इच्छा बाळगत. If we only live for ourselves and for things, if we make our family secure and then go one day die, our life has no purpose. आणि जर आपण आपल्यासाठीच आपलं कुटुंब जगवण्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी पैसा कमवण्यासाठी जर आपण जगत असेल आणि जर एक दिवस आपला मृत्यू झाला मला सांगू दे आपल्या जीवनाला काही अर्थ काही उद्देश नाहीये. God said that I have a plan and purpose for your life. परमेश्वर म्हणतो की तुझ्या जीवनासाठी माझ्याकडे उद्देश आणि योजना. Not for your evil but for your good. तुझ्या दुष्टाईसाठी नव्हे तुझ्या चांगल्यासाठी To योजना. give you a future and a hope. आणि तुला भविष्य आणि आशा देण्यासाठी आहे. Only that kind of life is a fulfilled life. फक्त त्याच प्रकारचं जीवन हे परिपूर्ण जीवन आहे. You will walk gloriously into the kingdom of God one day. आणि एक दिवस देवाच्या राज्यामध्ये गौरवी रीतीनं तुम्ही वाटचाल करा. God is desiring such kind of life. परमेश्वर अशा जीवनाची इच्छा आपल्याकडून बाळगत You आहे. no longer need to cry for a day of Pentecost because a surrendered life
pulls Pentecost. आणि तुम्ही पेंटिकॉस्टच्या दिवसासाठी परत तुम्ही प्रार्थना आणि मागणी करण्याची गरज नाही, कारण तुमचं जीवन ते पेंटिकॉस्ट खेचून आणतं. Such a life will bring the presence of God heavily upon you and your surroundings. आणि तशा प्रकारचं जीवन तुमच्यावर आणि तुमच्या भोवताली देवाचं तेज, देवाचं गौरव खेचून आणतं. May God take this word and put it deep into our hearts. Let it bring 100-fold blessings and fruit in our life. आणि परमेश्वर करो आणि आपल्या प्रत्येकाला वचनाद्वारे आशीर्वादित करो आणि हे वचन आपल्या आत्म्यामध्ये 100 पट पीक ते देऊ. In the name of Jesus, प्रभू येशूच्या नावामध्ये let us pray. आपण प्रार्थना करूया. Father, in Jesus' name we come to you. प्रभू देवा, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या समोर येता. We thank you and we praise you for your word. आम्ही आभार मानतो तुझ्या वचनासाठी, तुला धन्यवाद देतो. We thank you, Lord, for speaking to us. आभार मानतो प्रभू आमच्याशी तू बोलल्याबद्दल. God, we desire that higher life. प्रभू त्या उच्च जीवनाची इच्छा आम्ही बाळगतो. We desire that surrendered life totally to you. आणि पूर्णपणे तुला समर्पित जीवनाची इच्छा आम्ही बाळगत आहोत. Nothing is important than you, Lord. प्रभू तुझ्याशिवाय आमच्यासाठी काहीच महत्वाचं नाही. Lord, take each one of us प्रभू आम्हा प्रत्येकाला तू घे and bring us to that place. आणि प्रभू त्या ठिकाणी तू आम्हाला घेऊन ये. Give us that understanding प्रभू ती समज तू आम्हाला दे, that we may walk into it. जेणेकरून त्याच्यामध्ये आम्ही चालू. We thank you and we praise आम्ही you. आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. We give you all the glory, honor and praise. सर्व गौरव, आदर आणि सन्मान आम्ही तुला देतो. In Jesus' mighty name we प्रभू pray. येशूच्या महान नावात मी प्रार्थना करतो. Amen. आमेन.